मुंबईत धडकण्याआधीच मनोज जरांगेंना हायकोर्टाचा धक्का. मुंबई आंदोलनाला हायकोर्टाकडून मनाई. नवी मुंबई किंवा खारघरमध्ये परवानगी देण्यासाठी सरकारला मुभा. हायकोर्टाच्या मनाई आदेशानंतरही मुंबईत जाण्यावर जरांगे ठाम. उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघणार. फडणवीस सरकार आडकाठी करत असल्याचा आरोप. ऐन गणपतीच्या तोंडावर मुंबईत धडकणारा जरांगेंचा मोर्चा थोपवण्याचा प्रयत्न अयशस्वी. फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकांकडून जरांगेंची मनधरणी. जरांगे मात्र मोर्चावर ठाम. मनोज जरांगेंचा मोर्चा कूच करण्याआधी अंतरवाली सराटीच्या सीमेवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी. भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद संजय सावकारेंकडून आता पंकज भोयरांकडे. सावकारेंना बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी. सावकारेंच्या विनंतीला मान देऊनच बदल केल्याचं भाजपचं स्पष्टीकरण. सावकारेंवर पालकमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांचा आरोप. भोंडेकरांच्या माध्यमातून सेनेची ताकद वाढत असल्यानं शेजारील जिल्ह्यातील पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा. गोरक्षकांच्या नावाखाली राज्यामध्ये मोठं रॅकेट. सदाभाऊ खोत यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत शेतकरी नेत्यांची बैठक घेण्याची मागणी. सोन्याला पुन्हा नवी झळाळी. दरामध्ये 1200 रुपयांची वाढ. तोळ्याचा भाव 1,04,000वर. डोंबिवलीत ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मूर्तिकार पसार. कामाचा ताण सहन न झाल्यानं पोबारा. पोलीस मूर्तिकाराच्या मागावर. धाराशिवमध्ये 2 गटात तुफान राडा. स्मशानभूमीच्या जागेवरून वाद. जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक. 4 ते 5 पोलीस जखमी. बाप्पाच्या आगमनासाठी उरले अवघे काही तास. पुण्यात रत्नजडित वस्त्रांनी सजलेल्या बाप्पाच्या मूर्तींना मागणी. सर्वत्र बाजारपेठांमध्ये लगबग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.